कविता नेहमीच येते का वर्षी? एवढाले दिवस येते राहते आणि अशीच परेशान करते काय मग तुम्हाला येऊन? हो ना बिचारे, 15 दिवस झाले का 15 दिवस तिथं राहते, 15 दिवस इथं राहते. एका महिन्यात 15 दिवस तिथं आणि 15 दिवस इथं राहते ते. आता काय करतं, हाकलून देऊ बाई? हा, आता आपलीच पोरगी हाकलता येत नाही. बरं ते येते ते येते, जवळ येते, दोघही जण राहते आणि राहते तर राहते, सारखी राहत नाही. नुसतं खायची द्यायची आहे म्हटलं. तिथं माय करून नाही देत म्हणते काही काही. बापाची पेन्शन गिन्शन आहे तर. आणि मग काय करून सासू सासऱ्याच्या इथं करता येते, जरासं दाखवता येते आपलीपणा. नाही तर मग चाललो मी तनखा दाखवता येते. म्हणून बाई करायला लागते, ज्याला लागते. लयच झालं ना पण आई हे बरोबर नाही आहे पोरीले असं. मी तर आता पहिल्यांदाच पाहून राहिली ना, म्हटलं ती तिथंच राहते, म्हटलं येत असं म्हटलं एखाद्या एखाद्या वेळेस. पण हे तर खूपच झालं. आणि जवळच्या हाती आयतं करून द्या, तिच्या कराच्याही जीवावर येते. आणि तू काय हाती हाती नेऊन देतं काय मग त्याच्या? काय करतं बाई, नेऊन नाही देत तर ती कोणी आपल्याला जुलूमच आहे, नाही दिलं तर उद्याच जवायला राग येते. राग आला का बातच उठून पळते तो. मग आपल्याला असं वाटते बाई आपल्या पोरीची जिंदगी नाही खराब झाली पाहिजे, असं आहे, सुखी राहिली पाहिजे पोरगी, म्हणून करते मायबाप सारं. आई पण काही ना काही बंदोबस्त करायला लागेल काय व? असं नेहमी नेहमी असं चालन काय? तुझ्याकडून होते काय आता? तुझ्या जीव थकला नाही काय? हा, घरात भाजीचं असल्यावर तो माणूस भाजीचा आणायला लावून राहिला, बाहेरून आण म्हणते. हा, म्हणजे हे तरात देणं नाही झालं काय? हे तरात देणं नाही झालं तर काय तर त्या बापाला 4-4 डाव दुकानात पाठवते म्हटलं दिवसात. स्वतः हालत नाही म्हटलं जागचा. इथं आला का बस घातले ते एवढले एवढले कपडे द्या ना, एवढीशी चड्डी घालून घेते आणि हे ते सारा घरभर काय गावभर काय, सारा गावात बोंब झाली काही यायचा जवळ इथंच राहते म्हणून. मला म्हटलं गावातल्या किती बायानं म्हटलं घर जवळ घेतला काय म्हणे, घर जवळ घेतला काय म्हणे. मी म्हटलं नाही बाबा, घर जवळ नाही आहे म्हटलं. नाही, इथंच दिसते म्हणे तुमचा जवळ, म्हणून म्हटलं म्हणे. आई त्याचं काय चुकते लोकांचं, बरोबर आहे ना. तू सांग, घर जवळ घेतल्यासारखेच आहे नाही? हा, जा काय म्हणते, जाचं नावच नाही घेऊन राहिले. आता ठीक आहे, आता आले मी आहे तर राहिली कविता, मग त्यानं चाललं झाले पाहिजे. तर तू राही बा, मग घ्यायला येऊन जाईन तुले. हा, दोघी बहिणी आहेत, राहा तुम्ही. काय करता आता? जातच नाही म्हणते बाई. अहो तवाच तर मोठं बहाणा करायला लागते, इथं जातो आम्ही, तिथं जातो आम्ही. तर म्हणते ठीक आहे ना, म्हणते तुम्ही जा ना, म्हणते या ना, म्हणते तुम्ही जाऊन, आम्ही आहे म्हणते घरी. कितीकदा दरवाजे उघडे ठेवूनच जा लागते त्याच्यासाठी. कामधाम नाही करत का या माणूस काही? हा, ते तर कोण सांगे ना लग्नाच्या वेळेस काही करते ते करते म्हणून. काय माहित बाप्पा, मला नाही वाटत हे कामधाम करत असं म्हणून. म्हणून तर तिकडून मायबाप चिडचिड करत असन, ते इकडे येत असन पळत. पहिले एकच घर होतं, आता 2-2 घरं झाले, कधी तिथं कधी इथं. अन मेन म्हणजे आपल्या बाईच्याच विचार पाहिजे म्हटलं, तुला सांगतो मी. तिच्या इथे कामं करायच्या जीवावर, तिच्या काम करायच्या जीवावर येते, म्हणून ते नवऱ्याला घेऊन इथं येते. मी म्हणतो तिथंच नाही राव, काय गरज आहे वरच्यावर इथं याची? हा, पुरी बारीनं आपल्या सासरीच बऱ्या दिसते. हा, मंदात आल्या 1-2 चक्कर आले, महिन्यातही एखादा चक्कर आला तरी काही वाटत नाही. आला आपलं 2 दिवस राहिलं चाललं. काय हो बाबा, हे आली का सप्पा 15 दिवस जात नाही इकून. 15 दिवस काय, 20 दिवस काय, 25 दिवस काय, कधी कधी तर महिना निघून जाते. पण आता काय करतं, बोलू का नाही बोलू, मला हेच नाही समजत. तू करतच काय नाही तर तिने लावत जा ना कामी. आणि बाहेरून बिलकुल काही आणायला नको लावत जो बाबाले. जे घरात आहे तेच करत जाय. तू असं नेहमी 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 त्याला बाहेरचं खाऊ घालतं कणी, चटकून गेले ते. त्याला असं वाटते लय पैसेवाले लोक आहे बाई, हा, म्हणून तर आणते ना खाऊ घालते आपल्याला. मग ते काही जायचं नाव घेऊन चांगलं खायला भेटल्यावर काय करता आता? असा करू तरी काय मी, मला विचारच पडला आहे. पोट्टी ऐकत नाही, पोट्टीचा साऱ्या कारणीभूत आहे. हा, मस्त नवऱ्याजवळ बसते गोष्टी करत, अशी नाही इथेही येते नाही तर मला काही काम करू लागते काय? ते हे काही काम नाही करू लागत. आई याची भाजी करजो, आई येईले हे नाही आवडत, आई आज ढोकळा करून दे, आई गुलाबजामुन करून दे. अरे अशी पागल करून टाकते. काय विचारतं, वक्तात त्या बापाला कुठं पाठवते, तर वक्तात कुठं पाठवते. म्हणजे त्या बाबाचा जीव होय का नाही होय? आता ते काय जवान होऊन राहिले काय 17 डाव पाठवते त्याला? तू म्हणत जा ना काही आणायची गरज नाही आहे म्हणून. पैसे नाही करत जा ना तुम्ही. काय नाही दाखवता त्याला पैसे आहे म्हणून. हा, मस्त आपले चुपचाप ठेवून द्या पैसे. पैसेच नाही बाई, धंदाच नाही चालून राहिला असं तसं करून. बाई आता आपण काय म्हणतो, जाऊ दे ना, खायची गोष्ट काय बा, कमाई तर करणं आहेच आपली, जिंदगीलाच पुरते. पण तर खायसाठी म्हणते बा, तर आपलीच पोरगी होय ना, म्हणून आपण आणतो. तिच्याच बरोबर मग सगळेच जण खातेस ना, एकटाच व्यक्ती खाते काय कोणी? तर ती पोरगी जास्तच जरा डोक्यावर चढून राहिली आमच्यावाल्या. हा, पोरगी तर चढूनच राहिली, जवळ चढून राहिला. नाही बा, मला नाही पटला हे. मी आता पहिल्यांदाच एवढे दिवस समजा राहिली, येतो तर उभ्या चालली जातो रात्रभर राहून, तर तिच्याने माझी भेट काही होत नाही, कधी चक्करच येत नाही. मला तर वाटते का मी येतो असं समजून ते चालली जात असं गावाले. तर आता मी आली ना, आता एवढे दिवस राहिली ना मी, आता मला दिसून राहिलं. तू सांग माझ्या बरोबर चालली ते. मग आता एखादीचं काय काम होतं एवढे दिवस राहायचं? आता मी काही कारणानं राहून राहिली, तेव्हा राही ना तू, त्यावर अडचण आहे तेव्हा. पण येतं बाबा आतापासून काय होई, आताच जर अशी करून राहिली आहे. डिलिव्हरीच्या टाइमात ताई पहिल्या महिन्यापासून इथंच राहीन होते, 9व्या महिन्यापर्यंत. आणि तिकडे डिलिव्हरी झाल्यावर मग वर्षभर राहीन, तिच्याबरोबर तिचा नवराही राहीन इथंच. हो, काय येतं मग आता? ते तर तिची सासू तर म्हणते आम्ही करत नाही म्हणते डिलिव्हरी, तुम्हीच कर्जा म्हणते तुमच्या पोरीची.
तर म्हणून तर हे हिची जीवारून राहिली आता. तर मला म्हणे ते आई तुलाच करायला लागणार. म्हटलं मी नाही करतो बाई, माझ्याकडून होत नाही. हा आताच तर तू एवढी खेळ आणतं म्हटलं, त्या डिलिव्हरीच्या टायमात किती खेळ आणशील म्हटलं. याचंही असं म्हटलं तर 2 महिन्यासाठी यायचं म्हटलं फक्त माझ्या घरी. हा डिलिव्हरीच्या पहिले यायचं म्हटलं 15 दिवस, आणि तिकडे राहायचं म्हटलं 1.5 महिना. मग मी काय नसतो काय तुमचंच करत राहू काय म्हटलं. नाही बोला लागल ना तिच्यासोबत, काही नको बोलू तिच्यासोबत. उपट आहे ते उपट आहे, तिचा नवराही तसाच आहे, दोघंही सारखे आहे. म्हणून तर ते त्याच्या जोडच जमून राहिला मस्त. आपल्याला वाटलं का आपली बाई चांगली आहे. हा असं राहिलं असतं ना, तिनं मायबापाची कदर केली असती. म्हटलं असतं मायबापाजवळ एवढा आहे का आपल्या, का एवढाले दिवस आपण तिथं राहून राहिलो, त्याला परेशान करून राहिलो. आता तुझ्या बाप कसं आणते काय आणते त्याचं ते माहीत. आई आता माहिती आहे काय, चिकन आण म्हणे चिकन. मॅम म्हटलं घरात चिकन नाही बनत, तर बनवलं होतं म्हणे मामाजीनं म्हणे एकदा. अहो ते पहिल्यांदा आले होते कनी. आता त्याच्या घरी कोणी खात नाही म्हणते, खात नाही तर करूही देत नाही. मग आता कोणी करू देत नाही, तर आता आपण काय म्हणतो बाई जाऊही होय, काय जवायला नाही म्हणत बसा. म्हणून मग मी करून दिलं होतं, करून दिलं मी. आता बस बाबा, तेव्हापासून त्यानं तेच धरून घेतला जरा. मामीजी तुम्हीच करा, मामीजी तुम्ही चांगलं करता. हा म्या म्हटलं हे तर बरं नाही झालं म्हटलं, फालतूच केलं म्हटलं आपण. बरोबर आहे ना, त्याला माहीत झालं ना आता का करून देते बा म्हणून आपल्याला, म्हणूनच आहे का नाही. हा आता करून देत नको जाऊ तुम्ही, तुला सांगतो बिलकुल नको करून देऊन हाकल दिले लवकर लवकर घरून. मी असं नाही म्हणत तिला का हाकल म्हणजे याच्यासाठी नाही म्हणत, पण बा पद्धतशीरपणाने येत जा, पद्धतशीरपणाने राहत जा. ठीक आहे ना, 4-5 दिवस राहिले दोघे जण तर गोष्ट अलग आहे. एकदम काय होई 15-15, 20-20 दिवस, बरं दर महिन्यात एकच डाव आला आणि एकच डाव राहिलं वर्षात तर गोष्ट अलग आहे. पण हे काय होय 15 दिवस महिनाच भर 2-2 डाव. आता कायचीच भाजी करत नाही मी, मस्त आता वांगे कापतो आणि भाजी करतो. इच्छा मनानं ऐकतही नाही, निच्या मनानं भाजी करतही नाही. तिला एकच म्हणतो खायचं असन तर खाय, नसन खातच नको को, तुझ्या घरी कर म्हणून चोसले, असंच म्हणतो तिले. पण बाबाला सांगितलं वाटतं तिनं काय होतं आणाले, काय माहित बाप्पा काय सांगितलं आणि काय नाही. तर काही नाश्ता पाण्याला सांगितलं असन बाहेरून आणण्यासाठी. गेले ना मग बाबा, असं आहे ना मग बाबाचं. मी म्हणतो नाही म्हणाव ना, त्याला म्हणावं का जा बरं तुम्ही घेऊन या काही आणायचं असन तर. पण नाही, बाबाच काय म्हणते तर समोर समोर करते, होतही नाही तरी चालले आपले. काही गरज आहे का मी म्हणतो जायची. काय करता आता, लेकरूचं असं जीव घेणं आहे तर मग आई आपण बनवून ठेवलं असं लेकराला जीव घेणं. हा तू सांग मला, पहिलेच तिले वटणीवर आणलं असतं जरासं पद्धतशीरपणाने ठेवलं असतं, जे आहे ते करा जे आहे ते खा, तर बरोबर राहिली असती म्हटलं ती. अरे मी काय म्हणतो, वैशूची माय मला पैसे देतो बरं, 500 रुपये दे बरं. पैसे पैसे तर नाही हो, आता कायले पाहिजे तुम्हाला 500 रुपये. काय आणायचं आहे, सगळं तर आहे आता घरी, राहू द्या ना आता कायले पाहिजे काही. अरे ते मी कवितानं मला नाश्त्याचं सांगितलं. बाबा म्हणे नाश्ता आणा म्हणे गरम गरम, इथं आपल्या गावात गाडी नाही लागत काय तिथून. अन ते ढोकळा राहते ते आणा म्हणे. तर मग आता पैसे तर लागन ना, तर दे म्हटलं 500 रुपये. मग आता नाही ना माझ्याजवळ, तुमच्याजवळ नाही काय, काहून कालचा धंदा नाही आला काय. कालचा धंदा आला, पण आता ते कलेक्शनचं देत असतो ना मी, जमा करतो आपण, ते दिले मग 500 रुपये. अन बाकी माल आणला, ते सगळे जमा केले ना महिनाभराचे, त्याच्यात माल आणला. मग आता माझ्याजवळ काही पैसे उरले नाही, 100-200 रुपये आहे खिशात, तर त्याच्यात काही होत नाही. तर मग आता म्हटलं 500 रुपये तुझ्याजवळ घेऊन घेतो. माझ्याजवळ नाही आहे हो पैसे, मी ठेवतच नाही पैसे कधी. आता मला सगळं आणून भेटतं घरात, तर मी कायचे पैसे ठेवत बसू. आणि दुकानात आहे तुम्हीच बसता, त्याच्यानं माझ्याजवळ पैसे राहता विषय नाही येत. तिलेच कोण नाही मागितले बाबा पैसे, जर तिला खाले पाहिजे तर पैसे तिला मागायचे, दे म्हणा बाई पैसे. तुम्ही जर तिला पैसे मागत राहिले तर ते तुम्हाला त्रास देतच नाही ना, हे आणा ते आणा म्हणून बाबा. आता बाई पोरीबारीला पैसे मागणं चांगले वाटते काय, जवळ माणूस आहे काय म्हणून, हिचे मायबाप काय एवढे भिकारी आहे म्हणून, तर धड म्हणून 100-200 रुपयाच्या नाश्त्यासाठी पोरीचे पैसे मागते म्हणून. सारं चांगलं वाटतं बाबा, चांगलंही वाटते शोभतेही. आपणच विचार करतो ह्या गोष्टीचा. हा ते नाही विचार करून राहिले दोघे जण तुमचा. हा काही आता यायचं वय राहिलं काय बा, आपल्याला खाऊ घालायचं एवढ्याला दिवस याच्या घरी राहायचं. हा राहिलं काय सांग ना, ते तेले समजायला पाहिजे दोघा नवरा बायकोले. तेले जर समजून नाही राहिलं तर तुम्ही कोण एवढा विचार करून राहिले. हा जाऊ नका आता नाश्त्या गिश्त्याले, पैसे खायला पाहिजे असेल तर देतो मी तुम्हाला, पण नाश्ता आणू नका, बिलकुल नका आणू. स्वयंपाक करायला लावतो मी तिले, आलू वांग्याची भाजी पोळ्या वरण भात एवढा स्वयंपाक करायला लावतो, चल जाऊ म्हणून आता. सिलेंडर गेलं काय ना, हे तर भरून आणलं लागन हो. हो ना, सिलेंडर इथं गेलं, काय करता आता. जीवाले अकाताचा काय पैसा नसला म्हणजे तसंच होते बाबा, चिव होऊन जाते माणूस सारं. नंबर काऊन नाही लावून दिला, तर घेऊन आलो असतो ना भरून. नंबर लावला तर भरून नान होते. पैसेच तर नाही होते हो, मग काय म्हटलं नंबर लावू. पैसे असले तर नंबर लावल. आहे का तुमच्याजवळ पैसे. नाही माझ्याजवळ नाही आहे, पण आणतो मी गावातून मागून कुठूनही. तू काढ सिलेंडर, नंबर लावून दे. बाबा काही गरज नाही आहे उसने पासने घ्यायची कोणाजवळून, काहीच गरज नाही म्हटलं. याले मागा त्याले मागा, पैसे नका घेत जो कोणाजवळ उसने घरातल्या गरजेसाठी. हा आणि हे असे काय म्हणते, हे यायला ठेवत आहे नका जो एवढ्याले दिवस. सारखं तोंडावर म्हणा लागते एखाद्या डाव, काय म्हणा एवढे दिवस लावले. घर जवळ सारखं सारे गावातले लोक म्हणते म्हणा घर जवळ काय घर जवळ काय म्हणून.
तोंडाला हाकलून देऊ काय त्याने आता बोलून तिकून काय म्हणतील ते हाकललं बाई हाकललं म्हणून आम्हाला असं नाही म्हणताय तिकडे येईन काय म्हणून मग काहीच नाही म्हणत ते पाच बसन त्याचं पोरग ते हा सून राहत असते म्हणून काय पोरगाही राहत असते काय काही पागलच आहे बा तो माणूस. बाबा गेले नाही तुम्ही अजून काऊन वापस आले का जाऊन? गेलो होतो बाई गाडीच नाही होती तिथं तर येऊन गेलो मग घरी वापस तर म्हटलं आता स्वयंपाक करा ना जेवू म्हटलं आपण आता. नाही ना बाबा मला पाहिजे ना नाश्ता पाहिजे ना आणि यायला तुमच्या जवळ भागत नाही नाश्ता केल्याशिवाय त्याले बाहेरचं हे ते पाहिजे जास्त घरचं चालत नाही त्याले म्हणून म्हणत होती तुम्हाला दुसऱ्या इकडे पाहिजे ना बाबा जाऊन. नाही बा आता काही जात नाही मी आणि फिरत नाही पाय दुखून राहिले मी आता नाही जात मी. असे बाबा तुम्ही हा पोरीसाठी जरासं कौतुक नाही आहे तुम्हाला जरासं गेलं पाहिजे का काही पाहिजे हा कविता कायले जास्त बोलून राहिली व हा त्या बाबाकडून चालणार नाही होत म्हणते तरी त्याला एवढ्या दूर पाठवून राहिली तुझ्या पाहुण्याला पाठवून रिकामी बसलीच ताई ते ताई हे सासऱ्याचं घर म्हटलं ते कसे जाईल ते फिरण काही तर गावात काय म्हणून लोक जवळ जाते म्हणून काही आणाले म्हणून काऊन नाही जाता येत काय झालं लोक गावातले परगावातले येते तर काही आणत नाही काय सामान सुमान काही आणते आपले त्याच्यावर पैसे आहे नाही आहे काही विचार नाही आपल्याला फक्त काय आणा बाबा हे आणा बाबा ते काऊन पैसे नाही का त्याच्याजवळ काय झालं त्याच्याजवळचे पैसे रोज कामं करते मग का पोरीला 8-15 दिवस ठेवते तर काय तेवढे देणं नाही होत त्याच्याकडून. ताई तुझ्या एवढी काही मी श्रीमंत घरी आहे नाही गड्या हा मला माझ्या घरी करायला लागते मार कामच कामं किती जण आहे म्हटलं माझ्या घरी 2 नंदा 2 सासू सासरे आणि 2 आम्ही 6 जण नंदाईचे 2-2 लेकरं काही इथंच राहते म्हटलं महिना येऊन हा त्याचं मला कसं आवडत बसा लागते मग काय करू मी हा आणि पैसा आला तो निरानंदाईवर उडवते माझी सासू मग मी काय करू आता सांग आपल्या ऐकून होते का आपल्यावर उडवणं हो तर कविता आपल्या मायबापाचा विचार आपल्यालाच करायला लागते बाई आपण नाही करू तर कोण करणार आहे हा त्याला पोरग आहे का काय आहे आपणच आहे दोघी बहिणी 2 कायच्या एकच आहे तू लाडाची मी नाही आहे माझ्यासाठी तर बस आईला तसं वाटते का या पोरगी आलीच नाही पाहिजे ओळखायला येते मला तिच्या चेहऱ्याचे हावभाव पण तरी मी जबरदस्ती राहतो इथं त्याला वाटतं थोडी काही मी आली पाहिजे म्हणून पागल आहे का पोट्टी काही बोलत राहते भयाडसारखी कोणा मायबापाला वाटत असते पोरगी नाही आली पाहिजे म्हणून पण पोरीची लिमिट असते हा पोरगी असो का मग पोरग असो का कोणी असो सारी शिसारी बसत असते जरासं माणुसकीत राहा लागते बाई हा स्वतः येतं नवऱ्याला घेऊन येतं कुठून करावं आम्ही एवढे शौक तुमचे पुरे तुम्हाला सारच लागते मग थंड आणा तुमच्यासाठी फ्रीज नाही एकता आपल्या घरी थंड आणा बाई याच्यासाठी हो वैशाली सारच आणा लागते वक्तावर बापाला पाठवते म्हटलं उन्नीत आणि थंड आणाले कविता लयच झालं ना पण हे बाबाले त्रास देतो तू त्याचं वय आहे का आता काम करा चुकतं मग मी काय करू ताई तू सांग आता माझ्या घरी म्हटलं मग आम्हाला काही भावच नाही आहे माझ्या नवऱ्याला तर विचारतही नाही म्हटलं माझे सासू सासरे फक्त पोरेला विचारते पोरेचा लाड फक्त पोरेचा लाड पोरी गेल्या का मग तरी चांगले राहते पण पोरी 2-2 महिने जात नाही काय करावं मग तर काम काय करते हे तुझ्या घरचे पाहुणे काय काम करते दुकान आहे बाबाचं त्या दुकानात बाबाच बसून राहिले आता पहिले सांगितलं ते ना काही करते म्हणून पण आता ते स्वतःच बसते तिथं मग यायनं दुसरं कोणतं काम करावं आता ते कसे आहे ते म्हातारे आहे तर त्याला करू द्या दुकानाचं यानं दुसरा कोणता उद्योगधंदा करा करता नाही येत काय भरपूर आहे करायला नाही तर मग शेती आहे तुमच्या घरी शेती करा शेती कुठं करता येते म्हणते त्याला काही नाही करता येत म्हणते हे दुकानातच बसते म्हणते पहिलेपासून तर त्याला तेवढंच काम येते दुसरं कामच नाही येत म्हणते करता बापा मग तुमची जिंदगी कशी पार पडन हो उद्या चालून लेकरं विकरं झाले आता दोघं आहे तुम्ही तर ठीक आहे निघूनही राहिलं घरचे देऊन देते तुम्हाला पण उद्या तुम्हाला दवाखाना करायचा खर्च आहे हा किती खर्च लागते बाबा आतापर्यंत पाहिजे ना मला किती कस खर्च आला असं तर मला माझ्या त्या जाऊले हा दोघीले किती खर्च आला आतापर्यंत ताई आता तुमच्या इथं कसं आहे सगळे कामाचेच आहे आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे भाऊजीला एवढा मोठा पगार आहे लावणार नाही तर काय करून ते बायकोले मग तेच तर म्हणतो मी काही नाही जर काम केलं तर कायले तुला इकडे तिकडे भटका लागते 15 दिवस महिनाभर काही इतर लागते ते त्याच्या कामात राहते तू घरी राहतं नाही पटत असन त्याच्यात तर थोडीशी वेगळे होऊन जा काही दिवसासाठी हा नाहीच पटत असन तुमचं तर नाही तर मग कसं आहे आता फॅमिली म्हटलं का थोडंसं ऐकाच लागते आम्ही नाही ऐकत काय हा तुमच्यापेक्षा तर आमचा खटला मोठा आहे तरी आम्ही राहतो ना एकाच खटल्यात राहतो त्याच्यातच करतो खातो हा एकामेकाला बोलतो चालतो वादविवाद होते सारच होते आमच्या घरात मग आम्ही काय घर सोडून चाललो काय इथं बाबाच्या घरी येऊन बाबाले नाहीले तर देऊन काही फायदा आहे कसा ते 2 जण आहे कशी आपले चटणी भाकर काही करून खाऊन घेते जवळ याला म्हटल्यावर सगळंच करायला लागते लय खर्च होऊन जाते त्याचा उद्या चालून बिमारी आहे इमारी आहे काही आहे आपण लोक आहे मग त्याला पैसा हा मग तर जवळ लोक म्हणून का आम्ही कुठचा पैसा लावा म्हणून त्यानं जमाने करून ठेवायला पाहिजे होता म्हणून असे म्हणतील ना मग हात करता करून घेते मग जवळ मग काय करू आता काय करू आता काय म्हणू बाई मी आता असंही म्हणू शकत नाही पण मला तरी वाटते असं तर तुम्हाला नाही पटत तर आपली एक रूम करा नाही तर मग त्याच्यातच असं 1-2 रूमात त्या पहा त्याच घरात भाडं द्यायची गरज पडत नाही त्याच्यातच राहा नाही तर मग अलग करा आपले राहा 2 जण दोघाचं करा 2 जण का म्हणजे तुम्हाला हे नाही होत आणि तेही त्रास नाही होत आणि नाही तर मग त्याच्यातच आपले 2 कामं करा आणि राहा
काय फरक पडते कामं केल्याने झिजते काय? एखादी बाई ठेवून द्यायला लावते इले, म्हणजे मग आपल्याला तेवढं खातच राहते. बहिणी ठेवत बापा आमच्या घरी, बाई चालते काय? बहिणी जात आमच्या घरी कामवाली. सून कायसाठी आहे म्हणते, मग सुनीले कायसाठी आणलं म्हणते. बापा कायच्यासाठी आणलं म्हणते? भांडे धुवायला. सून काय बाकीचे कामं करत नाही काय? सगळेच कामं करते. आणि भांडे कुंडे सगळं करतेच ना सून. पण नाही झालं एवढ्या जणायचं तर मग तुझ्या जे नंदा येते त्याची हे लाव तू बरोबर सोय ठिकाण्यावर, म्हणजे मग काही दिवसातून शेत जाईल. अशा नेहमी नेहमी येत नाही जाईल तर तुला त्रास होणार नाही. इकडे तुझ्या त्रास होणार नाही, तिकडे त्याचा त्रास होणार नाही. तुम्ही आनंदी नाही बाबा, आनंदी सगळेच आनंदी आहे आपल्या घरी. बरं ताई ठीक आहे, मग आता असंच करतो मी. खरंच असंच करून पाहतो. ठीक आहे कर. मी त्या भाऊजीला फोन लावतो आता जरासं काय म्हणते तो. आई तू स्वयंपाकाचं काही टेन्शन घेऊ नको, मी करतो. काय चूल पेटून देतो फक्त. आणि काय ठेवायचं आहे तुला त्याच्यावर कुकर ठेवता काय ते ठेवून दे. वरण बातून जाते, मग बाकीचं करतो मग लागन तुम्ही. हो बाई ठीक आहे, ठेवून देतो. साय बोलून घे तू. अमाय परी तू कधी आली हो बाबा? लय दिवसची दिसली नाही. आता विचारलं होतं आपल्या सरला बैले तर म्हणे तिच्या बाबाच्या घरी गेली म्हणे बा. मी 2 दिवस झाले का आले? हो मी पप्पाकडेच होती आतापर्यंत. मग आली तर यांची ड्युटीचा प्रॉब्लेम होत होता ना, आणि वैशालीताई आणि मोहिनीताई पण गावाला गेल्या, म्हणून मग मी येऊन गेली आता परत. चांगलं झालं बाई, चांगलं झालं येऊन गेली तर. नाहीतरी आता त्या दोघी गेल्या तिकडे. घरी करायला कोणी ना कोणी पाहिजे होतं. पण तुमच्या घरी तर बाई ठेवली बा आता कामाले. तुला तर आता जास्त कामही नसन होत. हो काकू, ते बाई करते म्हणा काम, अर्धे ते करते आणि राहिले सुले राहते ते मी करते मग. हो बाई चांगलं आहे. तुझी सासू कुठे गेली? तुझी सासू नाही दिसून राहिली. आहे ना, आहे, आई पण आहे. मला वाटतं तिकडे मागे गेल्या त्या टॉयलेटला गेल्या आहे, कारण की आताच उठल्या आणि तिकडे गेल्या. मी माझी आंघोळ वगैरे झाली आणि टिफिनची तयारी करत होती, तर ती मुलगी आली ना कामवाली, तर तिला मी कामाला ते पोचा वगैरे दिला. असं मी म्हणूनच आली हो बाई. सकाळी वकाळी आली जराशी. मच्छी पोरगी ऐकून टीना तिला पाहुणे येऊन राहिले पाहाले, तर म्या म्हटलं मग सांगतो ना त्या सासूला सांगतो. आता बाकीचं तुला सांगू नये काय करू. हो काकू सांगा ना, माझ्या सासूबाईंना सांगा मग तुम्ही. बापा पुष्पा एवढ्या सकाळी सकाळी झाली तू? काऊन काय झालं होतं? अहो सरला बाई मी काय म्हणतो, आतापर्यंत बिचारे मच्छी पोट्टी कधी नाहीच करून राहिली. कोणतेही पाहुणे आले तर चांगलाही पाहुणा येते बरं, तरी नाहीच म्हणते. आता मागल्या दिवशी तुम्हाला तर माहितच आहे काय गोष्ट झाली तर. हो गोष्ट तर माहित आहे बाई. आता काय करतं, नशिबात जे आहे ते होतेच. हा आता मैचं पोरग तर दूर दूरच राहते, आता बोलत नाही चालत नाही. हा मग आता काय झालं तिले? काय सांगू बाई आता काय झालं ना काय नाही. मी म्हणू तरी काय, तिले बोलू तरी काय, किती बोलतो तिले. मी इथपर्यंत म्हटलं नसल करायचं लग्न तर आमच्यासोबत संबंध तोडून टाक म्हटलं, चालली जाय म्हटलं घर सोडून. इथपर्यंत म्हटलं बाई, लोक तू करते म्हटलं आमच्यावर. एवढी मोठी पोरगी झाली तरी लग्न नाही करत. माय बाबाचा काय दोष आहे म्हटलं याच्यात, पोरगीच नाही ऐकून राहिली तर. असं मग तरी तयार नाही झाली काय होते? बरीच बेश्रम आहे बाबा. बरीच काय सरला बाई, चांगलीच बेश्रम आहे. माझी पोट्टी लयच निघाली, पोरापेक्षाही जास्त निघाली. पोरग तर त्या सुनीच्या यानं बिघडलं म्हणा, पण पोट्टी स्वतःच्या यानंच बिघडली म्हटलं. मग आता मला काय म्हणतो तू? तुम्हाला मला एकच म्हणायचं होतं सरला बाई, का जराशा तुम्ही समजावा तिले. हा तुमच्या मनानं जर ऐकून तर ऐकून तुम्ही समजावा भाऊ. तुम्ही दोघं जण या जराशे बसा घंटाकभर आणि समजून सांगा तिले. कसं नाही आमच्या मनानं ऐकून राहिले तर निदान तुमच्या तरी मनानं ऐकून. बाई आता ऐकूनच नाही राहिली म्हणतं ते कोणाच्या मतानं, तर आमच्याच मतानं काय ऐकणार आहे होते? होऊ शकते बाई, कधी कधी परिवर्तन होते माणसाच्या मनात. कोणी दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं तर. पण ते पाहुणे येते कोणी तेव्हा तुम्ही आज आवर्जून या माझ्या घरी, कारण ना हे पोट्टी ऐकून नाही राहिली. नाहीच म्हणे मी करतच नाही म्हणते. येते की ते समोर, पण अशीच तयारी नाही करत, काही नाही अशीच येते. काय पाहुणे पसंत करून होईल? नाही बाई त्या पोरीला कणी काही ना काही हेच आहे बाई. हो खरंच तिला कणी लग्नाचा येड नाही आहे. तिच्या मनात एकदा जे झालं ना तेच होते. आता कसं आहे, राजेशचं लग्न नसतं झालं तर आपण थोडासा विचारही केला असता का जाऊ दे बा, काय असं पागल झाल्यापेक्षा करून टाकू. पण काय करता आता, त्याचं लग्न झालं आता काय कोणाची जिंदगी खराब करावं काय आपण? नाही हो बापा, कोण केली असती तुझी पोरगी, त्याचं वाचही असतं तर मी नाही केली असती बापा. हा तुझी पोरगी बरी जुलालाय म्हटलं ते. आताच नाही ऐकत ते, तुम्हालाच नाही ऐकत माय बापाले. तर सासू सासरीला ऐकलं असतं काय तिनं? माय सुनाय मग ते म्हणली सून मोहिनी जुलाल फक्त बोलण्यापुरतीच आहे, अशी नाही आहे म्हटलं. भले ते बोलून घेईन पण दया माया सगळं आहे म्हटलं तिच्या मनात. पण मी काय म्हणतो सरला बाई, तुम्ही दोघे जण भाऊ आणि तुम्ही आजच्या पाहुण्यासाठी तरी या. आज तिला दर्यापूरचं पोरग पाहायला येऊन राहिलाय, तर पोरग चांगलं आहे म्हणते, शेतीच करते म्हणते, पण तर चांगलं पोरग आहे म्हणते. आणि परीक्षा देऊन राहिलं म्हणते, तर लागून गेलं कायच्यात. तर माझा विचार असा आहे का तुम्ही या, म्हणजे पाहुणे बैठक गिठकीत थोडंसं मन परिवर्तन झालं तर झालं तिचं. असं मैची तर वावरत चालली गेली हो सकाळी सहज. आता काय माहित कधी येते ना काय येते. तर भाऊले फोन करून दे जा ना जरासा, फोन करून दे जा. आणि याले सुमित गिमितले राजेशले नाही तर कोणाला पाठवून दे जा जरासं घ्याले. पाहतो बाई आता काय म्हणते. तर तसे तर ते नाही म्हणत नाही, पण काय म्हणते ना काय नाही. आता ते चालू आहे ना, वाई करणं चालू आहे ना वावरात. आता पाणी गिनी आलं तर पेरण्या नाही करायला लागन काय. ठीक आहे ना, तर पहा ना जमे तोपर्यंत जराशे घंटाक भरासाठी या म्हणा. पाहुणे किती वेळ बसते, चहा नाश्ता पाणी झाला का निघून जाते. बरं ठीक आहे म्हणतो मी तसं, ते या म्हणून. काकू मी सांगू का तुम्हाला? काय सांगतो तू आता, सांग ना.
मी काय म्हणते त्या टीनाताई अशा वागत आहे ना, त्यांना ना काही दिवसासाठी घराच्या बाहेर काढून द्या आणि त्यांचे पैसे वगैरे सगळं घेऊन घ्या तुम्ही. म्हणजे त्यांच्यावर पैसे असतील ते त्यांचे अकाउंट सगळं घेऊन घ्या. मग माहित पडते त्या काय करतात आणि कशा करतात तर मग त्यांना तुमची आठवण येईल म्हटलं. मग त्या सरळ होच म्हणतात. हो पुष्पा, जमते असं. पण आता काय हो, एवढ्या मोठ्या धाट्या पोरीला घरातून हाकलून द्यावं काय बिचारे? हा, जगाले बरं दिसते काय ते? आपल्याच तोंडात शेण घालन ना लोक. बोलू दे ना व, लोक काय 3 दिवस बोलते आणि चुपचाप राहते. लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊन आपल्या लेकराचं नुकसान करावं काय आपण? आजच्या पाहुण्यासाठी या फक्त तुम्ही दोघं जण. समोर माहीतच पडते मग ते काय म्हणते काय नाही तर. बरं ठीक आहे, येऊन जाईन मी. दोघे जण येतो आम्ही, मी बोलावून घेतो त्याला घरी. हो या मग सरला बाई तुम्ही. काय मी जातो, जराशी तयारी करतो बाई स्वयंपाक पाण्याची. आता पाहुणे जेवून जाते का काय करते, आपल्याला तयारीत राहा लागते. हो कायचे जेवते होते, दूरचे थोडी आहे काही. दूरचे पाहुणे राहिले तर जेवायचं करावं लागते, जवळपासचे राहिले तर काय करावं लागते, नाश्ता पाणी केलं ना झालं काम. ठीक आहे ना, तो ठीक आहे, करतो मग मी, येतो. हो ये. असं आहे पहा, लोक चांगलं राहते तर आपल्याला बोलावत नाही, हुंगत नाही. आणि जरासं वाईट झालं का मग या ना बाई तुम्ही, या ना भाऊ तुम्ही. मग तो अशा करते का जसं काही आपणच महत्वाचं आहे जीवनात त्याच्या. काम निघालं का तू कोण ना मी कोण, असं काम राहते. चला मग पहा आता उद्या टीनाचं काय होते काय नाही, हो म्हणते का नाही म्हणते माहीत पडते. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.